राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुणे शहरातील एक वस्तुसंग्रहालय आहे। हे संग्रहालय सन 1896 ते 1990 पुण्यभूषण पद्मश्री डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी या गृहस्थाने उभारले। 1922 साली एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय वाड्याच्या साऱ्या दालनांतून वाढवले गेले। राणी एलिझाबेथ यांनीही संग्रहालयातले हे वस्तुवैभव पाहून आनंदोद्गार काढले होते। आपले पिढीजात चष्म्याचे दुकान चालवताना दिनकर केळकरांना जुन्या सरदार घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू जमवण्याचा छंद जडला। अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील नाना चीजा जमा केल्या। विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजिफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री, बाहुल्या अशांनी केळकरांचा खजिना समृद्ध संपन्न होऊ लागला। कोथरूड येथून त्यांनी मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला। लाकडी नक्षीकामाचे छत, दरवाजे, खिडक्या, गणेशपट्या, झरोके, जयविजय, मीनाक्षी, पंचमुखी मारुती यांचे पुतळे, पितळी दीपस्तंभ, पाषाणच्या मूर्ती सुद्धा या विभागात आहे। या वस्तू महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिण भारत वेगवेगळ्या राज्यातून जमविल्या आहेत। वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गदिमा त्यांना येथे घेऊन आले। भारावून जाऊन आणि संग्रहालयाचे महत्त्व लक्षात घेऊन वसंतरावांनी याचे लोकार्पण करा, आम्ही हे पुढे सांभाळू अशी तयारी दाखवताच एका सहीनिशी केळकरांनी 12 एप्रिल 1975 ला संग्रहालयाचे लोकार्पण केले। दिनकर केळकरांना 1978 मध्ये पुणे विद्यापीठाने डी.लिट. पदवीने सन्मानित केले। 1981 मध्ये पद्मश्री हा सन्मानही मिळाला। आज त्यांचे नातू सुधन्वा रानडे हे या संग्रहालयाची धुरा सांभाळत आहेत। वस्तुसंग्रह 24,000 वस्तूंपेक्षा जास्त आहे। जागेअभावी त्यातील 11% वस्तूच लोकांना बघता येतात। वाड्यापासून खेड्यापर्यंतचा संग्रह, तसेच लाकडी दरवाजे आणि खिडक्या, देव्हारे, सौंदर्य प्रसाधनांचे साहित्य, जुन्या काळातील भांडी, वस्त्रप्रावरण, खेळणी, पारंपरिक शस्त्रे, देवदेवतांच्या पितळी मूर्ती, विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, पानाचे डबे, चुनाळी, जनावरांचे दागिने, विविध प्रकारची वाद्ये, हस्तिदंती कलात्मक वस्तूंचा अफाट खजिना। संग्रहालय सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत सुरू असते। संग्रहालयाचे खास आकर्षण आहे भारतीय स्त्रियांना समर्पित असा वनिता कक्ष। या कक्षातील अनेक वस्तूंचे अचंबित करणारे प्रदर्शन पाहताना माणूस जुन्या काळात जातो। या दैनंदिन धार्मिक विधीच्या लव्याजम्यात अनेक पवित्र भांडी, उपकरणी, दिवे, धुपाचे भांडे, आरतीची तबके असतात। या सर्व नेहमीच्या साध्या वस्तू अतिशय सुबक सुंदरपणे बनवलेल्या आहेत आणि या देखण्या दालनात त्या मांडल्या आहेत। वज्री, अंग घासणी, आरसे, कंगवे, केसांच्या पिना, कुंकू, काजळ कांडी, दागिन्यांच्या पेटया, अनेक देवदेवता आणि त्यांचे देव्हारे, पूजेची उपकरणी, तुळशी वृंदावन हे सर्व येथे आहे। डिझाईन असो वा उपयुक्तता, संग्रहालयातील वस्तूंचा संग्रह उत्कृष्ट कारागिरी आणि संकल्पनांचे नाविन्य दर्शवतो। व्यवहार्यता आणि सौंदर्य, उच्च अभिरुची व लोकप्रिय परंपरा यांचा मिलाफ येथे पाहायला मिळतो आणि तीच तर भारतीय कलेची खासियत आहे। संग्रहालयात या दोन्ही प्रकारच्या मूर्तींचा सुंदर संग्रह आहे। 13व्या शतकातील शिव नंदीश्वर, 16व्या शतकातील लक्ष्मी आणि महिषासुरमर्दिनी, 17व्या शतकातील नटराज व वेणुगोपाल, 18व्या शतकातील गणेश यांच्या नेहमीसारख्या तांब्या पितळेच्या मूर्ती। राजा दिनकर केळकर संग्रहालयात मध्ययुगीन शस्त्रे आणि चिलखतांचा उत्तम संग्रह आहे। साधारण 250 अशी ही हत्यारे, शैली, उद्देश आणि ज्यापासून ते तयार झाले आहे ते साहित्य यामध्ये वैविध्य दाखवतात। शस्त्रसंग्रह बंदुकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। तोफा, चकमकीच्या बंदुका म्हणजे फ्लिंट लॉक गन, बंदुकीसाठीची पावडर आतल्या आत पेटवली जाऊन निशाणा साधणारी बंदूक म्हणजेच मॅचलॉक गन, कशावर तरी आपटून घर्षणाने आतील स्फोटक पावडर उडून निशाणा साधणारी। कासवाच्या पाठीपासून केलेल्या आणि धातूच्या लहान मोठ्या ढाली आहेत।
काहींवर अरेबिक संदेश लिहिले आहेत. इतर लक्षणीय हत्यारे उदाहरणार्थ जगनोल, गुर्ज, दाओ, कंटीमार, अंकुश इत्यादी शब्द लिहिले आहेत. दक्षिण भारतातील काही तलवारींवर युद्ध व पौराणिक प्रसंग चितारले आहेत. येथे आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दांडपट्टा पाहायला मिळतो. या मोठ्या हत्याराला लांब मुठ असते जी ते घेणाऱ्याच्या कोपरापेक्षाही पुढच्या भागापर्यंत जाते. अशा अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.